कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा, तसेच अतिरिक्त 2000 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली। सध्याच्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले। बोलवा जबाबदार माणसं कोण आहे? तुम्ही व्यापारी सांगा मला। आज तुम्ही किती वर्ष झालं व्यापार करताय? आज कांद्याला दर किती आहे? वडापाव केवढ्याला येतं, पाण्याची बाटली केवढी आहे त्याची जरी जरा जाणीव ठेवा तुम्ही। मला सांगा, किती आमच्या लहानपणी 90-95 ला कांदा 4 रुपये 5 रुपये जात होता। आज 30-35 वर्षाने बी कांदा तुम्ही 500 रुपयेच घेताय, 700 रुपये घेताय। आम्ही घेताय म्हणू नका हो, आम्हाला जेवढं पडतं आम्ही तेच माझं पहिला आहे का, शेतकऱ्याकडे काहीच नाही सध्याला। आडत आम्ही द्यावं लागतंय, इथलं खर्च आम्ही द्यावं लागतंय, सगळं शेअर आम्हाला द्यावं लागतं, आम्हाला द्यावं लागतं। आम्हाला काय बोलायचं सांगा, आम्ही जाणू शकतो। खरं तर आज कांद्याला 100 रुपये भाव मला सांगा, 35% महागाई किती वाढली सांगा। आज खताचं पोतं किती आहे? आम्ही शासनाने निश्चित करतोय, शासनाला अनुदान मागतोय आणि पण मला सांगा, व्यापारी म्हणून आहे का? व्यापारी म्हणून तुम्ही कसं केलं पाहिजे का नाही? आपण तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीपासून आडत करताय? 30 वर्षापासून जर तुमचा तोच दर असेल तर शेतकरी काय करा सांगा? कांदा का फुकट विकतो का शेतामध्ये? गोष्टीला आमची मान्यता आहे, आम्ही तुमच्या समर्थनात आहे। अनुदान तुम्हाला मिळालंच पाहिजे। या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावाने, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सरकारच्या नावाने, या शेतकरी विरोधी सरकारच्या नावानं झालंच पाहिजे। कांद्याला किमान 3000 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। कांद्याला किमान 3000 अनुदान मिळालाच पाहिजे। कांद्याला किमान 4500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा, अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा। 4500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। अरे कोण मंजूर देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। शेतकरी एकजुटीचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। कांद्याला किमान 3000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। कांद्याला किमान 4500 रुपये हमी भाव मिळालंच पाहिजे। त्या कांद्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400-500 रुपयापासून जुना कांदा असेल, वाळलेला कांदा असेल, त्याला 800-900 रुपयाचा दर चालू आहे। सरासरी काढला तर 600-700 रुपयाच्या वर कांद्याचा भाव जात नाही। खरं तर आज कांद्याचा उत्पादन खर्च जर काढला तर प्रति एकर 70 ते 80 हजारापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी येतोय। म्हणजे आणि एका एकरात कांद्याचं उत्पादन काढलं तर 40 ते 45 क्विंटलच्या पुढे जात नाही। म्हणजे प्रति क्विंटलचा खर्च काढला तर हा 2022च्या पुढे गेलेला आहे। आणि आज आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचा लिलाव फक्त 500-600 रुपयांनी, म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्याचं 1500 ते 2000 रुपयांनी नुकसान या ठिकाणी व्हायला चालू आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करतोय, कांद्याला किमान 4500चा भाव द्या आणि जो मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कवडी मोलदारांनी जो कांदा विकला गेलाय त्या कांद्याला किमान 3000 रुपयाचं अनुदान शासनाने जाहीर करावं। शासनाचे चुकीचे धोरण आहे, निर्यात धोरण असेल, शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। कारण आमच्या लहानपणापासून जर कांद्याचा विचार केला तर लहानपणी 90-95 साली जर विचार केला तर कांद्याला 400-500 रुपयाचा दर त्यावेळेस मिळत होता। आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर हा त्यापेक्षा वाढलेला नाही। महागाईचा विचार केला तर अनेक पटीने महागाई वाढलेली आहे, कांद्याचा दर मात्र वाढत नाही। आज रासायनिक खताच्या किमती वाढलेत, मजुरी महागली, कांद्याचे बियाणे महागलेत, कांद्याच्या रोग येतोय, कांद्याच्यावर फवारणी करायची म्हणजे त्याच्या किमती महागलेल्या आहेत, रोजगार महागलाय, बारदाना महागलाय, वाहतूक महागलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आज या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे। 3 महिन्यामध्ये लाखभर रुपये खर्च करायचा आणि या ठिकाणी येऊन 10,000 रुपयाची पट्टी हातात मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? आज तात्काळ जास्त शासनाने विचार करावा आणि आमच्या शेतकऱ्याला किमान 3000 रुपये अनुदान जाहीर करावे आणि कांद्याला किमान 4500 रुपयाचा दर या ठिकाणी जाहीर करावा, ही मागणी घेऊन आलेलो आहे। आज आम्ही या ठिकाणी कांदा लिलाव बंद केलेले आहेत आणि हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहेत। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, आज आपण कृषी मूल्य आयोग नेमलाय, त्या कृषी मूल्य आयोगाचं काम काय आहे? कृषी मूल्य आयोगाने किंवा आपल्या कृषी विद्यापीठाने
आज कांद्याला उत्पादन खर्च किती येतो याचा सविस्तर मागणी करायला पाहिजे होती. आज जे पाशा पटेल पूर्वी आमच्यासोबत फिरत होते, संघटनेसोबत फिरत होते, ते कांद्याचं उत्पादन खर्च 90-95 साली सांगत होते 2,000 रुपये उत्पादन खर्च आहे, 100 रुपये किलोनी कांदा विकला गेला पाहिजे. आज ते पाशा पटेल कृषी मूल्य आयोगात जाऊन गपचूप बसलेले आहेत. का शांत बसलेत? माझं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आपण किमान 3,000 रुपये अनुदान जाहीर करावं. सध्या अधिवेशन चालू आहे, यात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र लढा करू, रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू. आता उत्पादन जे झाले शेतकऱ्यांचं आणि व्यापाराचं याच्याबद्दल तुम्ही त्यांना बोललात का? हो, आम्ही याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांकडून पूर्ण जाणून घेतलं. शेतकऱ्याची उत्पादन खर्च झाले, शेतकऱ्याची मानसिकता आज आम्ही कांदा नाशवंत आहे, घरात ठेवू शकत नाही म्हणून कांदा मार्केटला आणण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे. शेतकऱ्यांची भूमिका आहे. आज व्यापारी म्हणतात आमच्या हातात नाही, तिथले आडती म्हणतात आम्ही काही करू शकत नाही, समोरचे व्यापारी आहेत. परंतु जे व्यापारी असतील, त्या आडते असतील, त्यांना मी विनंती करतोय, तुम्ही जर शेतकरी जगला, कांदा उत्पादक जगला तर तुमचा व्यापार चालणार आहे, तुमच्या आडत टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं आणि शासनाच्या धोरणाच्यावर आम्ही म्हणतोय, शासनाचं निर्यात धोरण असेल, कांद्याच्या ह्याच्यावरचं धोरण असेल. फक्त कांद्याचा दर महागला की तुम्हाला महागाई वाढते, कांदा उत्पादन फक्त खर्च का झाला की तुमच्या हित येते. त्याच्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शासनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे अशी विनंती करतोय. काय तुमचं नाव, कुठल्या गावावरून आला, किती पोते आहेत तुमचे? मी दिनेश रमेश शिंदे, मी ओळेगावमधील रहिवासी असून कांदा उत्पादक शेतकरी आहे. आज मी 150 पॅकेट कांदा बाजार समितीला आणला. माझा कांदा हा 500 रुपये आणि 700 रुपयाने, 1 नंबर कांदा 700 रुपयाने गेला आणि 2 नंबर कांदा 500 रुपयाने गेला. मी ज्यावेळेस माझ्या वडिलांबरोबर 25 वर्षाखाली मी या बाजार समितीमध्ये आलो होतो, त्यावेळेस सुद्धा हाच भाव आणि आता सुद्धा आलो तर हाच भाव. म्हणजे 25 वर्षापूर्वीचा भाव आता जर मिळत असेल तर शेतकरी जगायचं कसं? माझं सरकारला हे आहे, कारण 25 वर्षापूर्वीचा जेव्हा मजुरी होती तेव्हा 25 रुपये महिलाला मजुरी होती. आता 350 ते 400 रुपये महिलाला मजुरी आहे. 200 रुपयाला युरियाचं पोतं येतं, 200 रुपयाला DAP येत होतं. आता 2,000 रुपयाला पोतं झालं. डिझेलचा भाव, खताचा भाव, नांगरटीचा भाव हे समजा 10 पटीनं वाढलं, पण आमच्या कांद्याचा भाव आहे तिथंच आहे. मग शेतकरी जगेल कसं? मग मला सरकारला हे सांगायचं आहे, सरकारला माझ्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा एक सरासरी 2,000-2,500 रुपये भाव धरून, समजा आता माझा कांदा इथं 400 रुपये गेला तर 1,600 रुपये घालून द्या. ज्याचा 900 रुपये गेला त्याला 1,100 रुपये. भावांतर जी योजना आहे ती योजना कशासाठी तुम्ही निधी ठेवता? तो जी योजना शेतकऱ्याला आता इतका अडचणीत आहे की शेतकऱ्याच्या आता काय, मी मगाशी बोलत होतो, शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्या संकटातून जर काढायचं असेल तर सरकारच काढू शकते. किमान या कांद्याला 3,000 रुपये हमी भाव आणि भावांतर योजना लागू करून शेतकऱ्याला जे काही घट उत्पन्नात तर मुदलात घट आहे. आता एकरी 70,000 रुपये लाख रुपये खर्च आहे आणि 30,000 पट्टी ती करायची, तर मुदलात आमच्या मुदलात 70,000 रुपये घट आहे. तर शासनानं त्या एकतर ह्या कांद्याला 2,000 रुपये अनुदान आणि हमी भाव जाहीर करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा, हीच मी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जोरदार घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. कांद्याच्या दरातील सातत्याने होणारी घसरण, वाढलेले उत्पादन खर्च, वाहतूक आणि साठवणुकीचे वाढते दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा बाजारात आणण्याचाही खर्च परवडत नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. जोरदार घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. कांद्यांच्या दरातील सातत्याने होणारी घसरण, वाढलेले उत्पादन खर्च, वाहतूक आणि साठवणुकीचे वाढते दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा बाजारात आणण्याचाही खर्च परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कांदा हे राज्यातील प्रमुख नगदी पीक असून लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यावर अवलंबून आहेत. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभाव जाहीर करून थेट अनुदानाच्या स्वरूपात मदत करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत आंदोलनाचा समारोप करण्यात आला. दरम्यान या मागण्याकडे शासन कितपत गांभीर्याने पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.